नमस्कार, मी प्रज्ञा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण थायरॉइडवरती मात करा, आयुष्यभराच्या गोळ्या विसरा भाग 7 याविषयी माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर अमोल चाटे सर. आपलं कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमोल चाटे हे चाटे होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक आहेत. मागील 7 वर्षांपासून डॉक्टर चाटे यांनी असंख्य थायरॉइडच्या रुग्णांना थायरॉइडच्या आजारातून बरं केलंय. सरांना आत्ताच दुबईमध्ये द बेस्ट होमिओपॅथी ट्रीटमेंट फॉर थायरॉइड इन इंडिया या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकच्या माध्यमातून औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे सेवा देतात. तसंच ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा आणि त्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये उपचार उपलब्ध करून देतात. ऑस्ट्रेलिया, दुबई, न्यूझीलंड या देशांमधून सुद्धा रुग्ण डॉक्टर अमोल चाटे यांच्याकडे उपचारासाठी येत असतात. डॉक्टर, पहिल्यांदाच पाहणारे आपले जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी नेमकं थायरॉइड काय याबद्दल थोडं सांगाल? ओके. ॲक्च्युली या प्रश्नाचं उत्तर मी यापूर्वीच्या मुलाखतीमध्येही दिलं आहे, पण जे नवीन प्रेक्षक असतात त्यांच्यासाठी ही माहिती असते आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी परत देतोय की आपल्या गळ्याच्या समोरच्या भागामध्ये थायरॉइड नावाची ग्रंथी असते आणि या ग्रंथीमधून थायरॉक्सिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. या हार्मोनचा उपयोग आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझमची प्रक्रिया नॉर्मल करण्यासाठी होत असतं. म्हणजे एकंदरीत थायरॉक्सिन हार्मोन हे आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला चालवत असतं व्यवस्थित. आणि जेव्हा या हार्मोनचं प्रमाण शरीरामध्ये कमी किंवा जास्त होतं तर त्यावेळेस आपल्याला थायरॉइडचा आजार झाला असं आपण म्हणतो. डॉक्टर, थायरॉइडच्या आजाराची नेमके प्रकार किंवा लक्षणे याबद्दल थोडंसं सांगाल? ॲक्च्युली प्रामुख्याने थायरॉइडच्या आजाराचे 4 प्रकार असतात. ह्याच्यामध्ये हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, गॉयटर आणि थायरॉइड नोडूल असे 4 प्रकार आहेत. तर याच्यामध्ये आपण जर प्रकारानुसार जर लक्षणं बघितले तर असं आहे की हायपोथायरॉइड या आजारामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये थायरॉक्सिन हार्मोनचं प्रमाण हे कमी प्रमाणात तयार होतं आणि या आजारामध्ये प्रामुख्याने जे आपलं लक्षण दिसतं ते म्हणजे पेशंटचं वजन वाढतं. आणि याच्यामध्ये कसं असतं की 100 पैकी 95 पेशंटचं वजन वाढेल, पण 5% पेशंटचं वजन कमी होईल. आणि हायपरथायरॉइड या आजारामध्ये तर पेशंटच्या थायरॉइडच्या ग्रंथीमधून हार्मोनचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये तयार होतं आणि पेशंटचं वजन हे कमी होत असतं. आता इथेही आपल्याला एक्सेप्शन आहे की हायपरथायरॉइड या आजारामध्ये भलेही पेशंटचं वजन कमी होत असेल तरी 100 पैकी 95 पेशंटचं वजन कमी होतं. 5% पेशंटचं वजन हे वाढतं हायपरथायरॉइडमध्ये सुद्धा. आता याच्यामध्ये हायपरथायरॉइड आहे, हायपो आहे. आता याच्यामध्ये नोडूल आणि गॉयटर या प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये पेशंटच्या गळ्याच्या समोरच्या भागामध्ये आपल्याला गाठ किंवा सूज दिसते. आता आपण जर एका आजाराचे लक्षणं बघितले तर हायपोथायरॉइड या आजारामध्ये काय होतं, पेशंटला अचानक थंडी वाजणे, अचानक गरमी होणे, अचानक घाम येणे, छातीत धडधड होणे, घबराट होणे, मांसपेशींमध्ये पेन होणे, त्याच्यानंतर जॉईंट पेन्स असतात, डोकेदुखी असते, भूक जास्त लागते किंवा कमी लागते, त्याच्यानंतर चक्कर येते, वात येतो, हातापायावरती सूज असते, शरीरावरती सूज असते, वजनामध्ये पेशंटला वजन वाढलेलं दिसतं. त्याच्यानंतर आपण जर बघितलं की हायपरथायरॉइड, आता हा जो आजार आहे हा प्रामुख्याने पुरुषांमध्ये जास्त दिसतो आपल्याला आणि हायपोथायरॉइड हा स्त्रियांमध्ये जास्त दिसत असतो. तर हायपरथायरॉइडच्या रुग्णांमध्ये काय होतं की अचानक वजन कमी होतं, त्याला कोणत्याही प्रकारचं कारण नसतं. त्याच्यानंतर हायपरथायरॉइडच्या पेशंटमध्ये वारंवार शौचास जावं लागतं, पोटाच्या प्रॉब्लेम्स असतात. आणि हायपरथायरॉइडच्या पेशंटमध्ये प्रामुख्याने असं होतं की पेशंटच्या डोळ्यामध्ये असा त्रास असतात की पेशंटचे डोळे बाहेर येणं, की डोळ्यातनं पाणी येणं, डोळे लाल होणं, अशा प्रकारचे जे लक्षणं आहेत ते आपल्याला हायपरथायरॉइडमध्ये दिसतात. आता हायपरथायरॉइडच्या पेशंटला गरमी जास्त होणं हा पण एक सगळ्यात मोठं लक्षण आहे. आता पुढचा जो प्रकार आहे थायरॉइडच्या आजाराचा तो म्हणजे गॉयटर आणि थायरॉइड नोडूल. तर या प्रकारच्या आजारामध्ये काय होतं की पेशंटच्या गळ्याला समोरच्या भागामध्ये जिथे थायरॉइडची ग्रंथी असते तिथे आपल्याला सूज दिसते. आता ही सूज गॉयटरची आहे की थायरॉइड नोडूलची आहे हे समजण्यासाठी आपल्याला सोनोग्राफीच करावी लागते. एकंदरीत आपल्याला 4ही प्रकारच्या थायरॉइडच्या आजारामध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसतात. डॉक्टर, सांधेदुखी आणि थायरॉइड याबद्दल पण सांगाल? ॲक्च्युली सांधेदुखी आणि थायरॉइड याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे जेव्हा थायरॉइडचा पेशंट माझ्याकडे येतो तेव्हा 100 पैकी 95 थायरॉइडच्या पेशंटला आपल्याला सांधेदुखीचा त्रास दिसतो. की म्हणजे पेशंटच्या मांसपेशींमध्ये त्रास असतात, सांध्यांमध्ये त्रास असतात, अंगावरती सूज असते, मसल्समध्ये क्रॅम्प असतात, वात येतो, अशा प्रकारचे आपल्याला सांध्याचे त्रास दिसतात.
आता थायरॉइडच्या पेशंटमध्ये सांधेदुखीचे त्रास का होतात याचं कारण जर आपण बघितलं तर थायरॉइडमध्ये काय होतं की एकंदरीत मेटाबॉलिझमची प्रक्रिया डिस्टर्बन्स असते आणि त्याच्यामध्ये की पेशंटचं काय होतं की कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं की जेव्हा आपण थायरॉक्सिनची गोळी घेतो त्याचाही दुष्परिणाम असतो त्याच्यावरती मेटाबॉलिझम डिस्टर्बन्स झाल्यामुळं कॅल्शियमची कमतरता असते या गोष्टींमुळे आपल्याला पेशंटच्या शरीरामध्ये सांधेदुखी किंवा सांध्याशी रिलेटेड किंवा मसलशी रिलेटेड त्रास आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये काय होतं की बऱ्याच वेळा पेशंटच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डीचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे सांधेदुखी होते. आता व्हिटॅमिन डीचं जे प्रमाण आहे ते थायरॉइडचं हार्मोन तयार करण्यासाठी आपल्याला नॉर्मल पाहिजे शरीरामध्ये. त्याच्यामुळे थायरॉइडच्या पेशंटने व्हिटॅमिन डीची तपासणी करून घेणे आवश्यक असतं. आणि जेव्हा पेशंट आता आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही सगळी हिस्ट्री वगैरे घेतल्यावरती कळतं की सांधेदुखी वगैरे आहे. आता ही सांधेदुखी पेनकिलरच्या गोळ्या घेऊनही कमी होत नाही की थायरॉइडच्या आजारी सांधेदुखी पेनकिलरच्या गोळ्यांनी तात्पुरती कमी होते पण परत सुरू होते. आता आमच्या औषधांनी काय होतं की पहिल्या महिन्यापासूनच पेशंटला फरक दिसायला सुरू होतो. म्हणजे पेशंटला होणारी जी सांधेदुखी आहे की जी थायरॉइडमुळे असते ती पूर्णपणे लवकरात लवकर आम्ही बरी करतो. डॉक्टर, अगदी समजलं की काय नेमका दोघांमधला फरक काय आहे ते. आपल्याला अशाच स्वरूपाचा एक फोन आलेला आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. आदिती जाधव यांचा फोन आलेला आहे. नमस्कार आदिती, आपला प्रश्न विचारा. हा, माझं नाव आदिती जाधव आहे. मी जळगावहून बोलत आहे. माझा ऍक्च्युअली प्रश्न असा होता की माझ्या घरामध्ये एक लहान मुलगा आहे माझ्या भावाचा. त्याची उंचीच वाढत नव्हती आणि तपासण्या केल्यानंतर समजलं 6 महिन्यापूर्वी की त्याला थायरॉइड आहे. तर मला असं विचारायचं होतं की लहान मुलांमध्ये पण थायरॉइड होऊ शकतो का, आणि जर होतो तर त्याच्यावर तुमच्याकडे काही उपचार आहेत का? ओके आदित्यजी, तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार महत्त्वपूर्ण आहे की काय होतं की लहान मुलांमध्ये आपल्याला त्यांच्या शारीरिक वाढीमध्ये किंवा उंची वगैरे असेल याच्यामध्ये किंवा त्यांच्या वजन असेल याच्यामध्ये आपल्याला काहीतरी डिस्टर्बन्स दिसायला सुरू होतं आणि पेशंटला सुरुवातीला तर कळत नाही की नेमकं काय होतंय की मुलं जेवत नाही आहेत किंवा खात नाही आहेत किंवा वजन वाढत नाही आहे, त्याची उंची का वाढत नाही आहे. आणि जवळच्या डॉक्टरांना वगैरे दाखवलं की लक्षात येतं की याला थायरॉइडचा आजार निघाला आहे. आता ह्या आजारामध्ये की आता तुम्ही जो प्रश्न विचारला की लहान मुलांमध्ये थायरॉइडचा आजार असतो का, नक्कीच. की आजकाल काय झालंय की मोठ्या म्हणजे मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्येही थायरॉइडच्या आजाराचं प्रमाण खूप वाढलंय सध्याला. तर याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे लहान मुलांमध्ये थायरॉइड आजार दिसतो. एक म्हणजे जन्मतःच, म्हणजे काही लहान मुलांमध्ये जन्मतःच थायरॉइड आजार येतो आणि काही लहान मुलांमध्ये तो वयाच्या 5व्या वर्षी, 7व्या वर्षी, 10व्या वर्षी वगैरे किंवा जन्मानंतर कधीही होऊ शकतो. अशा प्रकारे थायरॉइड आजार दिसतो. आता लहान मुलांमध्ये थायरॉइड आजार तर आहेच नक्की, पण त्याचे उपाय काय? तर ॲक्च्युली होतं कसं की पेशंट मेडिकलच्या गोळ्या वगैरे लहान मुलांना देतात, त्याचा रिपोर्ट नॉर्मल येतात, परंतु लहान मुलांमध्ये थायरॉइडच्या आजारामुळे जो डिस्टर्बन्स त्यांच्या वाढीमध्ये तयार झालेला असतो तो कधीच मेडिकलच्या गोळ्यांनी जात नाही आणि मग या मुलांची उंची कमी राहणे किंवा त्यांची शारीरिक वाढ खुंटणे, त्याच्यानंतर मानसिक आणि बौद्धिक वाढ कमी होणे, ह्या प्रकारचे लक्षणं आपल्याला वर्षानुवर्षे दिसत जातात. आता यामध्ये आमच्या होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये जेव्हा लहान मुलं आमच्याकडे येतात तर 6 महिन्यानंतरच की त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा परिणाम आम्हाला दिसतो. म्हणजे चांगल्या प्रकारचा परिणाम म्हणजे बऱ्याच मुलांची उंची कमी असते किंवा ती खुंटलेली असते थायरॉइडमुळे, ती काही दिवसानंतर वाढते. म्हणजे एक 6 महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये तो मुलगा आम्हाला वेगळा दिसायला सुरू होतं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा लहान मुलांमध्ये काय होतं की थायरॉइडच्या आजारामुळे त्यांच्या मेंदूवरती किंवा त्यांच्या बौद्धिक क्षमतेवरती किंवा त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर म्हणतो आपण त्याला, किंवा त्यांची जी अभ्यास करायची क्षमता आहे ती कमी होते किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते आणि लहान मुलं थोडे विसरभोळे होतात किंवा मग त्यांना अभ्यास करायला लक्षात राहत नाही. दुसरं म्हणजे अभ्यास करायला जरी गेलं त्यांच्या मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही. तर अशा प्रकारची लक्षणं जे असतात ते आमचे उपचार सुरू केले की पहिल्या काही महिन्यामध्येच निघून जातात. म्हणजे काही मुलं तर असे आहेत की जे पहिले खूप हुशार होते, म्हणजे आमच्याकडे जे आलेले काही पेशंट असे आहेत की आधी आले तेव्हा आधी म्हणजे आजार होण्याच्या आधी खूप हुशार होते, आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा ढ झाले होते, उपचार चालू केले आणि 3-4 महिन्यामध्येच पालक फोन करून सांगतात की अरे सर हा तर टॉपर आला वर्गामध्ये, जो शेवटच्या नंबरला यायचा. तर हा खूप मोठा फरक आपल्याला आमच्या उपचार पद्धतीने दिसतो. तर त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये थायरॉइडचा आजार जरी असेल तरी कोणत्याही प्रकारचा थायरॉइड आजार लहान मुलांमध्ये दिसत असेल किंवा असेल
त्यांना आपण पूर्णपणे बरं करू शकतो. त्याच्यानंतरची अशी गोष्ट आहे की एक मोठ्या व्यक्तीपेक्षाही लहान मुलांना आमच्या उपचार पद्धतीची खूप गरज आहे, कारण की त्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक जी वाढ असते ती लहान वयामध्येच होते, की 18 वर्षानंतर तर होणार नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणालाही लहान मुलांना जर थायरॉइड आजार असेल तर त्यांना आधी आमच्याकडे घेऊन या आणि त्यांच्या शरीरावरती होणारे दुष्परिणाम लवकरात लवकर आपण बरे करू शकतो. नक्कीच. तर लहान मुलांसंदर्भात एक महत्त्वाची माहिती सुद्धा खरं तर दर्शकांना मिळाली असेल. अजून काही प्रश्नांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे, मात्र तुर्तास वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे थायरॉइडवरती मात करा, आयुष्यभराच्या गोळ्या विसरा, भाग 7. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर अमोल साठे. डॉक्टर, मुळात तुम्ही औरंगाबादला असता, तर अनेक जे दर्शक आहेत, काही पेशंटही असतील त्यांच्यामध्ये, त्यांना जर तुम्हाला भेटायचं असेल तर काय करावं लागेल? हां, ॲक्च्युली मागच्या वर्षी आता 1.5 वर्ष कोरोनाचा पिरियड होता आणि मला मुंबईला, पुण्याला येणं होत नव्हतं. तर त्यावेळेसही आम्ही ऑनलाईन क्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक शहरामध्ये, बऱ्याचशा शहरांच्या गावागावांमध्ये मेडिसिन्स आम्ही पाठवले आणि या माध्यमातून तर आम्ही सगळ्यांशी कनेक्टेड राहिलोच. आणि जेव्हा जर आता पेशंटला मला भेटायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या तारखांना तुम्ही क्लिनिकच्या नंबरवरती कॉल करा. स्क्रीनवरती सगळे नंबरही आहेत. अपॉइंटमेंट घ्या आणि त्यानुसार मला भेटा. या व्यतिरिक्त तुम्हाला जर समजा मुंबई, पुण्याला येणं शक्य नाही आहे किंवा औरंगाबादला येणं शक्य नाही आहे, तुम्ही ज्याही शहरामध्ये असाल महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही असाल, तरी आम्ही तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून सेवा देऊ. आणि एकंदरीत आमचे असे बरेचसे पेशंट आहेत की जे मला आतापर्यंत भेटलेही नाही, परंतु ऑनलाईन कन्सल्टेशनमध्येच बरे होऊन गेले. त्यांची आम्ही मुलाखतीही दिल्या. अशी गोष्ट आहे. म्हणजे इव्हन आता 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई, पुण्यातले बरेचसे पेशंट होते की ज्यांना मला मुंबई, पुण्यात येता नाही आलं किंवा त्यांना औरंगाबादला येता नाही आलं आणि पण ट्रीटमेंट घ्यायची इच्छा होती आणि त्यांनी मग कॉल केला. आम्ही त्यांना कन्सल्टेशनची ऑनलाईन कन्सल्टेशन सुविधा दिली आणि मेडिसिन्स आम्ही दर महिन्याला पाठवायचो. आणि म्हणजे लॉकडाऊन उघडायच्या आधीच ते बरे होऊन गेले, रिपोर्टही नॉर्मल आले. तर त्यामुळे एकतर औरंगाबाद, मुंबई, पुण्यामध्ये येऊन भेटा किंवा मग ऑनलाईन कन्सल्टेशन करा. एनी टाइम, कधी केव्हाही आम्हाला कॉल करा, मी तुम्हाला मदत करू. डॉक्टर, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्ही असं ऐकत आलं की थायरॉइड कधी बराच होत नाही आणि तुम्ही म्हणता थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा विरोधाभास कसा काय? ॲक्च्युली एकंदरीत होतं कसं की मेडिकल फील्डमध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरेचसे गैरसमज लोकांमध्ये आहेत की ठराविक हा आजार असा आहे आणि तो बराच होत नाही. ॲक्च्युली होतं कसं की तुम्ही ज्या मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांकडे जाता, आता त्यांच्याकडे मे बी उपचार उपलब्ध असतील नसतील, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे, परंतु आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथी आहेत. म्हणजे मॉडर्न मेडिसिन आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेदिक आहे, युनानी आहे, अजून ॲक्युपंक्चर थेरपी आहे. तर कोणताही आजार हा एका पॅथीमध्ये बरा होत नाही, याचा अर्थ तो जगामध्ये कुठेच बरा होत नाही असं नाही आहे. की जर एखादा आजार एका ठराविक पॅथीमध्ये बरा होत नसेल तर तो दुसऱ्या इतर पॅथीमध्ये नक्कीच बरा होऊ शकतो किंवा त्या डॉक्टरशी जाऊन बोलणं तरी आवश्यक आहे की तुमच्याकडे असं होऊ शकतं का. दुसरी गोष्ट की आपल्याकडे आता कसं आहे की होमिओपॅथीविषयी जास्त अवेअरनेस नव्हता आतापर्यंत, की मागच्या 10 वर्षापूर्वीपर्यंत तर असं होतं की होमिओपॅथीविषयी खूप सारे गैरसमज होते आणि मागच्या 10 वर्षामध्ये होमिओपॅथी डॉक्टरांची प्रॅक्टिस किंवा लोकांचं होमिओपॅथी घेण्याचं प्रमाण खूप वाढलंय. आणि नक्कीच की मागच्या 200 वर्षामध्ये होमिओपॅथीला कोणत्याही राजाश्रय नाही भेटला, तरी होमिओपॅथी टिकली. ती फक्त पेशंटच्या विश्वासावरती, लोकांच्या विश्वासावरती. आणि लोकांचा विश्वास कुठून आला की जेव्हा पेशंटला रिझल्ट येतो तेव्हा त्याचा विश्वास निर्माण होतो. बरोबर. तर त्यामुळे होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये आजच नाही, मागच्या 200 वर्षापासून थायरॉइडच्या आजारासाठी औषधं उपलब्ध आहेत. फक्त ते गोष्ट कोणी समोर आणलीच नाही आजपर्यंत. ती गोष्ट मागच्या 4 वर्षापासून मी करतोय की आता उपचार उपलब्ध आहेत, पेशंट बरे होतात, परंतु जास्तीत जास्त पेशंट पर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे, त्यासाठी मी धडपड करतोय. आणि नक्कीच आता मी जे बोलतोय की थायरॉइडचा आजार, तुम्ही जे ऐकलंय की थायरॉइडचा आजार बरा होत नाही, परंतु मी जे सांगतोय की थायरॉइड आजार बरा होतो, हे माझ्याकडे पुरावे आहेत. की आमच्या यूट्यूब चॅनलला जा, डॉक्टर अमोल साठे, यूट्यूबवर जा, डॉक्टर अमोल साठे सर्च करा. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव शेअर करतो
आम्ही न्यूजपेपरमध्ये अनुभव छापतो आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीमध्ये थायरॉइडच्या आजाराला पूर्णपणे बरं करता येतं. आता याच्यामध्ये विषय येतो की एखादा डॉक्टर म्हणेल की नाही होत, एखादा म्हणेल होतो. आता हा विरोधाभास तर सगळीकडेच असेल, परंतु ज्या डॉक्टरांचा त्याच्यामध्ये अनुभव आहे की एखाद्या डॉक्टरचा एखाद्या पर्टिक्युलर आजारामध्ये अनुभव असतो, प्रत्येकाचं काम असतं की मागच्या 7 वर्षापासून मी होमिओपॅथीमधून थायरॉइडवरती पेशंटला बरं करायचा प्रयत्न करतोय, तर तो माझा अनुभव आहे आणि मी त्या गोष्टी शोधून काढल्या. मला त्या म्हणजे सुरुवातीला काय झालं की माझ्याकडे 2-3 पेशंट बरे झाले अचानक. मग मला लक्षात आलं की अरे हे तर बरं होतंय, थायरॉइड बरा होतोय. मग मी जास्त अजून त्याच्यावर स्टडी केला. दिवसेंदिवस मग पेशंटचे रिझल्ट्स यायला लागले. आम्ही टॅली केलं, कम्पेअर केले रिझल्ट्स, उपचारापूर्वीचे रिपोर्ट्स, उपचारानंतरचे रिपोर्ट्स, इव्हन बरा झाल्याच्या नंतर 1-1, 2-2, 3-3 वर्षानंतर रिपोर्ट्स केले, ते रिपोर्ट नॉर्मल होते. ह्या सगळा क्लिनिकल रिसर्चचा भाग येतो आणि मग जेव्हा इतकं सगळं क्लिनिकल रिसर्च होतं त्याच्यानंतर जे रिझल्ट येतात त्यानुसार मग आपण सांगू शकतो की हा आजार बरा होऊ शकतो. तर सगळ्यात आधी डोक्यातनं गैरसमज काढून टाका की थायरॉइडचा आजार बरा होतच नाही, असं बिलकुल नाहीये. आमच्या उपचार पद्धतीमध्ये थायरॉइडचा आजार पूर्णपणे बरा होतो आणि डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिकमध्ये तर बरा होतोच. नक्कीच. आणि या संदर्भात आपल्याला एक फोन आलेला आहे, फोनवरती आपण बोलूया. तर विजय पवार यांचा फोन आलाय. नमस्कार विजय, आपला प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार सर. होमिओपॅथी औषधी प्रणालीमध्ये असा आरोप होतोय की होमिओपॅथी औषधीमध्ये स्टेरॉइड वापरले जातात ओके. आणि स्टेरॉइडचे दुष्परिणाम आपल्याला माहितीच आहे. तर त्यामुळे असं काय आहे का होमिओपॅथी जो आरोप घेतला जातो त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? विजयजी, आपण जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे की या प्रश्नाचं उत्तर द्यायला मलाही आनंद होईल. कारण की होमिओपॅथीविषयी समाजामध्ये खूप सारे गैरसमज पसरवलेत आणि पसरवण्यात आलेत की यापूर्वी आपण एका प्रश्नावरती बोललो होतो, होमिओपॅथी औषधांना आजार बरा करायला वेळ लागतो, तो एक गैरसमज होता. तसंच होमिओपॅथी औषधांमध्ये स्टेरॉइड्स वापरतात, हा पण एक गैरसमज आहे. म्हणजे होमिओपॅथी उपचार पद्धती वरती जे अन्याय झालेत आतापर्यंत किंवा होमिओपॅथीविषयी जे गैरसमज इतर पॅथीच्या लोकांनी पसरवलेत त्यातलाच एक भाग आहे की स्टिरॉइड म्हणजे काय. स्टिरॉइड म्हणजे ॲलोपॅथी, स्टिरॉइड म्हणजे होमिओपॅथी नाही. जगातली कोणतीही होमिओपॅथिक औषध कंपनी स्टिरॉइडची औषधं बनवत नाही आणि ती यंत्रसामग्री त्यांच्याकडे नसते. की होमिओपॅथी म्हणजे नॅचरल औषधी आणि स्टिरॉइड म्हणजे केमिकल्स. आता होमिओपॅथीच्या डॉक्टरांना स्टिरॉइड वापरायची गरजच नाहीये, कारण की त्यांचीच पॅथी एवढी सक्षम आहे की आमच्याकडे एका आजारासाठी 100 औषधं उपलब्ध असतात, 200 औषधं उपलब्ध असतात. तर त्यामुळे आम्हाला स्टिरॉइड वापरायची गरजच नाहीये. आणि हा जो आरोप आहे की ऍक्च्युली होतं कसं की एक तर सुरुवातीला होमिओपॅथी विषयी काय गैरसमज पसरवले की होमिओपॅथी खूप स्लो काम करते, त्याच्यानंतर होमिओपॅथीची औषधं प्लॅसिबोच असतात, होमिओपॅथीच्या औषधांनी फरकच पडत नाही वगैरे वगैरे असे काही गैरसमज पसरवण्यात आले. त्यातूनही होमिओपॅथी संपली नाही की त्यातूनही होमिओपॅथी डॉक्टरांनी स्वतःला सिद्ध केलं, होमिओपॅथीच्या औषधांनी स्वतःला सिद्ध केलं, पेशंटला फरक पडायला लागला. आणि पहिले म्हणायचं की होमिओपॅथी औषधांनी फरकच पडत नाही आणि जेव्हा होमिओपॅथी डॉक्टरांनी किंवा होमिओपॅथी औषधांनी स्वतःला सिद्ध केलं की पेशंटला फरक पडायला लागले, पेशंटचा विश्वास वाढायला लागला. आजकाल म्हणजे सध्याला भारतामध्ये 57% लोक होमिओपॅथी औषधं घेतात. हा जो पब्लिक मधला विश्वास आहे तो जेव्हा वाढायला लागला तेव्हा षडयंत्र वेगवेगळ्या प्रकारचे सुरू झाले. आणि हा एक षडयंत्राचा भाग आहे की आधी म्हणायचं की होमिओपॅथी औषधांनी फरकच पडत नाही तर प्लॅसिबो असतात. आणि आता जेव्हा लोकांना रिझल्ट दिसायला लागले, लोकांचा विश्वास वाढायला लागला, तेव्हा म्हणायचं की अरे होमिओपॅथीने थोडी होतंय, हे तर स्टेरॉइड वापरतात. माझे आज चॅलेंज आहे की कोणत्याही होमिओपॅथी डॉक्टरकडे जा की जो प्युअर होमिओपॅथी प्रॅक्टिस करतो, इव्हन आमच्याही क्लिनिकमध्ये या, आमची औषधं घ्या, एखाद्या लॅबमध्ये जाऊन तपासा आणि आम्हाला दाखवा आमच्या औषधामध्ये स्टेरॉइड होतं. फक्त हा आरोप झालाय आजपर्यंत. असं कोणी सिद्ध करून दाखवलंय का की हा अमुक डॉक्टर होमिओपॅथी होता आणि तो स्टेरॉइड वापरायचा? हे लॅबमध्ये टेस्ट करून दाखवलंय का, कुठे सिद्ध करून दाखवलंय का? नाही. फक्त चिखलफेक आणि आरोप करत राहायचं. तर त्यामुळे या आरोपामध्ये काही तथ्य नाहीये. होमिओपॅथीमध्ये हजारो औषधं आहेत, म्हणजे कमीत कमी आमच्याकडे 3000 प्रकारची औषधं आहेत. आता इतके सगळे औषधं उपलब्ध असताना आम्ही कशाला स्टेरॉइड वापरायला जाऊ? गोष्ट अशी आहे. तर
प्रेक्षकांनी सुद्धा डोक्यातनं हा गैरसमज काढून टाकावा की होमिओपॅथी औषधं हे प्युअर नॅचरल आणि कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम न करणारे असतात. डॉक्टर, खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. खूप चांगली माहिती जी आहे ती तुम्ही प्रेक्षकांपर्यंत आणि पेशंट्सपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. तर तुर्तास वेळ झाली आहे आरोग्यम धनसंपदामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.